नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाची एक छोटीशी मिनी थाळी बघणार आहोत, ज्यामध्ये आपण बटाट्याची उपवासाची भाजी आणि मस्त गरमागरम उपवासाच्या पोळ्या किंवा फुलके बनवलेले आहेत. हे फुलके ना अगदी संध्याकाळपर्यंत जरी ठेवले ना तरी असेच नरम राहतात. तेच साबुदाणा वडे, साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठी आधी आपण पोळ्या करणार आहोत किंवा तुम्ही याला फुलकेही म्हणू शकतात. तर आहे ना, एका लोखंडाच्या कढईमध्ये 1 कप साबुदाणा घ्यायचा. हलकासा आपल्याला हा भाजायचा आहे. साबुदाणा का बरं भाजायचा, तर आहे ना, साबुदाणा भाजून घेतल्यामुळे याचं पीठ अगदी व्यवस्थित तयार होतं. आता गॅसची फ्लेम बंद करायची साबुदाणा काढल्यावर आणि यामध्ये पाव कप आपल्याला वरईचं तांदूळ म्हणजेच भगर टाकून घ्यायची आहे. भगर फक्त अशी गरम करून घ्यायची. हे दोघंही पदार्थ थोडेसे गरम करून गार करून घ्यायचे, म्हणजे याचं पीठ अगदी बारीक तयार होतं. यामधलं काही मॉइश्चर असेल ना तर ते निघून जातं. किंवा तुमच्याकडे कडकडीत ऊन असेल ना तर उन्हामध्ये हे असे थोडेसे ठेवून घेतले हे दोघं पदार्थ तरीही चालेल. आता मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मिक्सरवर याची पावडर तयार करायची आहे आणि मैदा चाळण्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. किंवा आजकाल बाजारामध्ये साबुदाण्याचं पीठ, वरईचं पीठ दोघंही मिळतात. ही पिठं तुम्ही ती रेडीमेड आणून पिठं आणली ना तरीही चालेल. त्यापासूनसुद्धा या चपात्या खूप छान तयार होतात. पण मी हे घरीच पीठ बनवलेलं आहे. तर 2-3 वेळेस मिक्सरला लावून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. आता यामधलं जे पीठ आहे ना, 2 मोठे चमचे इतकं पीठ आपण काढून घ्यायचं आहे. आपल्याला हे पोळ्या लाटताना लागणार आहे. आता आपण ही कणिक मळून घेऊयात. तर त्यासाठी एक छोटं वाटण बनवूयात. 4-5 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं टाकून याचं पाणी न टाकता वाटण केलेलं आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. ह्या मिरच्या कमी तिखट होत्या म्हणून मी जास्त घेतल्या आहे. चवीनुसार मीठ आणि एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा होता, ज्याची साल काढून घेतली आहे आणि बारीक किसणीवर किसून घेतला आहे. तर यामध्ये बटाट्याचं प्रमाण पण महत्त्वाचं आहे. तर जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच आपल्याला किसून घेतलेला बटाटासुद्धा मोजून यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे 1 वाटी पीठ असेल ना तर 1 वाटी आपल्याला किसून घेतलेला उकडवलेला बटाटा यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे अगदी मऊसूत आपल्या ह्या फुलके किंवा चपात्या होतात. जसं ज्वारीच्या भाकरीचं पीठ आपण मळतो ना त्याच पद्धतीने नरम हे पीठ तयार झालं पाहिजे. एक 5च मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवूया. जास्त वेळ रेस्ट केलं की हे पीठ खूप जास्त फुलतं, कारण यामध्ये वरईचा तांदूळ आपण वापरला आहे आणि कोरडं व्हायला लागतं. त्यामुळे लगेच आपण याच्या चपात्या लाटणार आहोत. तर जे सुकं पीठ आपण काढून घेतलं आहे त्यामध्ये हा गोळा घोळवायचा आणि हलक्या हलक्या हाताने लाटायचा आहे. यामध्ये वरईचे तांदूळ असल्यामुळे ना थोड्याशा याच्या कडा फाटतात बघा. मग अशावेळी काय करायचं, पातळ याची अशी छान चपाती लाटायची आणि एखादं डब्याचं झाकण म्हणा किंवा एखादी काट असलेली ताटली घ्यायची आणि त्याने याला एकसारखा आकार देऊन घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. आता एकीकडे ना मी एक लोखंडाचा तवासुद्धा गरम करत ठेवलेला होता. तर यावर मीडियम फ्लेमवर जशी रेग्युलर चपाती आपण शेकतो त्याच पद्धतीने ही सुद्धा शेकून घ्यायची आहे. तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या रुमालाने शेकू शकतात किंवा मग असं माझ्याकडे लाकडाची शेकणी आहे त्याने मी सर्व बाजूनेही शेकून घेणार. तुम्ही बघू शकता अगदी फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे. वरतून मी साजूक तूप लावलं आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकतात. तर एवढ्या प्रमाणामध्ये 9 छोटे छोटे फुलके तयार झाले होते. नेहमीचे साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी किंवा वरईचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण उपवासाची बटाट्याची भाजी कशी करायची ते बघूयात. त्यासाठी अर्धा किलो बटाटे मी उकडवून घेतले, त्यांची साल काढून चौकोनी तुकडे करून घेतले आहे. याला आपण एक वाटण लावणार आहोत. तर 1 इंच आल्याचे तुकडे घेतले आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे. पाणी न टाकता मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. तर आहे ना, हे बटाटे तुम्हाला छान चौकोनी आकारामध्ये कट केलेले आवडत असतील तर थोडे फ्रीजमध्ये ठेवा आणि मग कट करा, म्हणजे अगदी परफेक्ट याचे तुकडे तयार होतात. आता आहे ना, यामध्ये अर्धा चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर लावली आहे. तुम्हाला उपवासाला भाजलेलं जिरं किंवा जिरं चालत नसेल तर तुम्ही स्किप करा. किंवा मग जर जिरं चालत असेल ना आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर नसेल तर वाटण करतानाच अर्धा चमचा जिरं टाकून तुम्ही ते वाटण याला लावून घेऊ शकतात. आता आहे ना, कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा पुन्हा जिरं ॲड करायचं आहे. जिरं छान फुलवून घ्यायचं आहे मात्र. आणि मग आपण जे मॅरिनेट केलेले बटाट्याचे काप आहेत ते सगळे यामध्ये टाकायचे आणि हलक्या हाताने आपल्याला याला परतवायचं आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे मी चवीनुसार आणि थोडीशी साखर टाकली आहे. तुम्हाला साखर आवडत नसेल तर स्किप करा. आणि हे परतवताना मात्र गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हलक्या हाताने छान हे परतवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटाची मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची आहे.
त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा वाटी ओल्या नारळाचं चव आणि पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. पुन्हा याला छान मिक्स करून 1-2 मिनिटाची मंद आचेवर वाफ काढायची आणि शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस ॲड करायचा आहे. अर्धा लिंबाचा रस आवर्जून ॲड करा, याने ना भाजीला चव खूप छान येते. तर तुम्हीसुद्धा आषाढी एकादशीला असं बटाट्याची भाजी आणि चपातीचा बेत नक्की करून बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगाच. पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करू शकतात. माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.